श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स, चारूज लाईफस्टाईल या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण रेसिपी बघणार आहोत दुधी भोपळ्याचे कबाब. अतिशय सोपी अशी रेसिपी आहे. तर मी इथे एक दुधी भोपळा किसून घेतलेला आहे. मी यामध्ये 1 वाटी कोथिंबीर, अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट, 1 चमचा तीळ, जिरे, हळद, मीठ आणि लाल मिरचीची पावडर हे सर्व यात मिक्स करून घेतलेलं आहे. आणि 2 चमचे डाळीचे पीठ आणि 1 चमचा तांदळाचे पीठ हे सर्व मी व्यवस्थित मिश्रण भिजवून घेतलेलं आहे आणि याचे कबाब बनवून घेत आहे. हे सर्व कबाब आपण व्यवस्थित बनवून घ्यायचे आहे. तुम्हाला जसा शेप आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता आणि सर्व सारखेच बनवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी सर्व कबाब बनवून घेतले आहे आणि आपण त्याला इडलीच्या भांड्यामध्ये 10 ते 15 मिनटं स्टीम देऊन घेणार आहोत. त्यामुळे ते आपले व्यवस्थित फ्राय होतील आणि कढईला चिटकणार देखील नाही. तर आपली 10 ते 15 मिनटं स्टीम देऊन झालेली आहे. तुम्ही व्हिडिओत बघू शकता किती व्यवस्थित ते कबाब झालेले आहे. आता चमच्याने मी हे व्यवस्थित करून घेत आहे. कढईत आपण तळण्यापुरते तेल टाकून घेणार आहोत. तेल तापवून घ्यायचे आहे. आणि त्यामध्ये आपण हे 1-1-2 असे व्यवस्थित तळवून घेणार आहोत. हे कबाब खाण्यासाठी एकदम क्रिस्पी आणि पौष्टिक आहे. त्यामुळे लहान मुलांना देखील हे कबाब खूप आवडतात. अशा प्रकारे आपण हे सर्व फ्राय करून घेत आहोत. थोडा बारीक गॅस करून हे फ्राय केले तर हे छान क्रिस्पी बनतात. हे आपले तळून झालेले आहे. आपण ते काढून आता पुढील सर्व कबाब अशा पद्धतीने तळून घेणार आहोत. सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडी फास्ट ठेवायची, नंतर स्लो करायची. त्यामुळे हे छान क्रिस्पी बनतात आणि आतूनही व्यवस्थित शिजले जातात. अशा प्रकारे आपले सर्व कबाब तळून झालेले आहे आणि हे थंड झाले की आपण खाऊ शकतो. या प्रकारे मी प्लेटमध्ये ते सर्व करत आहे.
तुम्ही हे टोमॅटो सॉस किंवा कोणत्याही चटणीबरोबर खाऊ शकता. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.